संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मातोश्रींच्या पाया पडत आता चंद्रकांत खैरे हे त्यांच्या निवासस्थानावरून निघतील। त्यांच्याकडून सुद्धा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, नक्कीच चंद्रकांत खैरे हे लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि आपण बघू शकता की त्यांच्या घरामध्ये त्यांनी देवाचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आणि आईचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे। हा फॉर्म भरण्यासाठी त्यांच्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा आहेत। हे दोघेही जण आता काही क्षणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र तत्पूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या मातोश्री आहे तिच्या चंद्रकांत खैरे यांचं तोंड सुद्धा गोड करतायत आणि आपण बघू शकताय की चंद्रकांत खैरे यांच्या पत्नी आणि संपूर्ण कुटुंब सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही क्षणात ते घरातून बाहेर पडणार आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। स्वतः चंद्रकांत खैरे आपल्या बरोबर आहेत। खैरे साहेब, पहिल्यांदा तुम्ही हा उमेदवारी अर्ज करताय, काय सांगाल? शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि आता शिवसेना पक्षातून माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आता निवडणुकीचा फॉर्म भरायला, लोकसभेच्या निवडणुकीचा फॉर्म भरायला आता निघालो आहे आणि आईचा आशीर्वाद, बाकी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी निघतोय। चंद्रकांत खैरे यांच्या मातोश्री सुद्धा आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, तुम्ही 4 वेळा खासदार राहिले, तुमचे चिरंजीव आता 6व्यांदा अर्ज दाखल करतायत, कसं वाटतंय आज? बरं वाटतं आता असं येते ना, म्हणजे अशी शाश्वती आहे। तर ह्या आई होत्या, निवडून येतील अशी शाश्वती म्हणतायत। 96 वर्षाच्या आई आहेत, त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी चंद्रकांत खैरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण पाहिलेलं आहे की काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी एक प्रकारे नाराजी सुद्धा बोलून दाखवलेली होती। यंदाच्या निवडणुकीसाठी ते स्वतः इच्छुक होते, मात्र त्याच्यानंतर मातोश्रीवर जात या दोन्ही नेत्यांच्या गाठीभेटी सुद्धा झालेल्या आहेत। अंबादास दानवे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दानवेंनी हे स्पष्ट केलं की आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही। आणि काहीच दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ही कदाचित त्यांची शेवटची निवडणूक जी आहे ती असू शकते, पुढच्या वेळेपासून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नाहीत। त्याच्यामुळे ही निवडणूक चंद्रकांत खैरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।